आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लान बी तयार। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार, मतांचं विभाजन होणार नाही याची महायुती काळजी घेणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक। शिवसेनेत होणारे प्रवेश विशेषतः मुंबईतल्या माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबले। मराठी भाषा ही महाराष्ट्रात अनिवार्यच। आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची, असा परिणाम होणार नाही। ये पब्लिक है, सब जानती है। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मराठीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदारांना अभिनंदनपर पत्र। निशिकांत दुबेंना संसदेत घेराव घालून जाब विचारल्यानं वर्षा गायकवाडांना पाठवलं पत्र। राज्यातले 45 खासदार गप्प बसले, पण तुम्ही मात्र आवाज उठवला, तुमचं कौतुक, पत्रात उल्लेख। भाजपशी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम मंथन बैठक। आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थिती। एनसीपीकडून उद्या आमदार आणि प्रमुख नेत्यांसाठी डिनर डिप्लोमसी। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वांद्र्यातल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन। कैलास गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश पुढे ढकलला। 1 तारखेनंतर भाजपा प्रवेश होणार असल्याची माहिती। तर आपला स्वतंत्र पक्ष प्रवेश व्हावा गोरंट्याल यांची इच्छा। तर काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा उद्या भाजपात प्रवेश। वरळीतील कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंची वाट पाहत होतो। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंना येता आलं नसेल, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। अमित शहांच्या ठाकरेंचा खासदार नागेश आष्टीकरांना जो फोन आलेला आहे, फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संवाद साधलेला आहे।